पुरणपोळी भलती आवडत मला. माले भरीत खायसन झोपी राहिली. हो, पुरणपोळी पुरणपोळी बरोबर दूध मागून. तू 4 वाट्या कढी प्यायलास ते नाही सांगितलं. आणि ते आम्ही कॉम्पिटिशन करायचो की तू डेअरी मिल्क वाट, मी स्निकर्स वाटेल, तू स्निकर, मी फरेरो रॉशर वाटेल. हो, कॉम्पिटिशन. मित्रही होते बरेचसे जे बोलायचे ही भाषा. पण इथे आल्यानंतर तुमच्या तोंडून ऐकताना जेवढी मजा येते ना, असं वाटतं की खरंच ही भाषा शिकायला पाहिजे. आयराणी शिव्या पण जाताना शिकून जाऊ आम्ही. प्लीज शिकवा. त्या तुम्ही आम्हाला द्यालच आम्ही उठल्यावर. आमना पिक्चर बरी बरी देखा आणि हाऊसफुल करा जळगावकर. हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. सगळ्यात पहिले तर हॉबीडोबीडोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो शो आहे, एपिसोड आहे, खूपच जास्त स्पेशल आहे. कारण की एक 3 मराठी शाळेमध्ये शिकलेले मुलं आणि 2 इंग्रजी माध्यमातून शिकलेले मुलं आज गप्पा करणार आहे. पण त्या गप्पा मारण्याचा टॉपिक जो आहे तो ॲक्च्युली खरंच खतरनाक आहे, भारी आहे, ब्लॉकबस्टर आहे, हिट आहे आणि थिएटर फाडून बाहेर येत आहे लोक. ते जो प्रतिसाद मिळतोय, प्लीज वेलकम टीम ऑफ क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. थँक्यू. अमय वाघ अर्थात बबन, द मॅन बिहाइंड दिस कॉन्सेप्ट अँड मूवी डिरेक्टर, रायटर हेमंत ढोमे सर. थँक्यू. अँड सगळ्यांचा आवडतं मे बी म्हणजे दोघं चॉकलेट बॉय आहे, पण सिद्धार्थ चांदेकर जरा जास्त फॅन फॉलोईंग इथे आहेत. नाही आहे, तू आहेस, तू चॉकलेट बॉय आहेस, तो मिल्क चॉकलेट. मिल्क चॉकलेट. मी थोडा हे काजू कतली बॉय. सत्य ब्रह्मची पुरणपोळी. आज आम्ही दोघं पाटोडी आणि ही पुरणपोळी आहे. आज एपिसोड मध्ये फक्त सत्यब्रह्म हे नाव प्रमोट होताना वाटणार आहे मला. त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आणि तेवढं सिरियस आहे. जळगावमध्ये पहिल्यांदा येऊन जे काही पुरणपोळी आणलेली आहे, त्यानंतर भरीत आणलेलं आहे, पाटोड्याची भाजी आणलेली आहे, ते पण भाकरीचा चुरा मोडून, काला मोडून डेफिनेटली, आणि सोबतच कढी खिचडी. म्हणजे एवढं सगळं जेवल्यानंतर, शेंगदाणे घातलेली, एवढं सगळं जेवण झाल्यानंतर हा दूध पण मागून घेतलं. हो, पुरणपोळी बरोबर दूध मागून. तू 4 वाट्या कढी प्यायलास ते नाही सांगितलं. आणि पान खाल्लं आता. पान खाल्लंय डेफिनेटली. म्हणजे एवढं सगळं जेवण झाल्यानंतर तुम्ही विचार करू शकता की हा एपिसोड कसा होणार आहे. कोणाला चुकून बाकून झोप लागली तर तेवढं सहन करून घ्या, बस एवढंच. म्हणजे डिस्क्लेमर देऊन दिलेलं, बाकी काय. मध्ये मध्ये पिस्ता काजू खाऊ शकता, झोप आली तर खा. सो यस, माझं नाव आरजे आरव आणि माझ्यासोबत एक आज कॅरेक्टर राहणार आहे. ओके, म्हणजे एक इंग्रजी माध्यमातून शिकलेला मुलगा, त्यांनी जेव्हा ट्रेलर बघितला क्रांती ज्योती विद्यालय, त्याला एवढा भारी वाटला. त्याला सुद्धा रिग्रेट होते, आता मी मराठी शाळेतून का शिकलो नाही. आणि तो आता इंटरव्ह्यू घेणार आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकलेला मुलगा मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांचा इंटरव्ह्यू तो आज घेणार आहे. सो प्लीज वेलकम तनय मल्हारा. त्याचं सुद्धा आपण इथं वेलकम करूयात. सो DID लिटल चॅम्प्स सीझन 2चा विनर आमच्यासोबत आहे. वा. आणि तुम्ही तर सगळे कलाकार, आमचं तर असं आहे की नाचता येणं अंगण वाकडं, पण थोडंफार आम्ही प्रयत्न करूयात. काही प्लॅन यांनी केलेले. सो सगळ्यांचं वेलकम. आणि सुरुवात जी ते की क्रांती ज्योती मराठी माध्यम भयंकर प्रतिसाद मिळतोय, ताबडतोड, लाजवाब. काय फिलिंग आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून, ॲज अ द मॅन बिहाइंड दिस कॉन्सेप्ट? आता पान खाताना सुद्धा, ते पान रवंत करताना एकदा बुकमाय शो उघडलं, कारण त्याच्यावरच असतो आम्ही आता दिवसभर. बघायचं इथे पॅक झालाय, तिथे पॅक झालाय, अरे इथे शेवटची तिकीटं राहिली. तर त्याच्यात पुन्हा एकदा मंगळवारी तासाला ट्रेंडिंग आहे फिल्म. म्हणजे हे खूप रेअर आहे मराठीमध्ये की वीकडेजमध्ये सुद्धा ते आवरली ट्रेंडिंग जे दिसतं ते घडतंय. मला असं वाटतं की ही त्या विषयाची पोचपावती आहे. हा विषय महाराष्ट्राला आवडला आहे. म्हणजे माझं दिग्दर्शन किंवा ह्यांची कामं हे आता दुय्यम झालं आहे असं मला वाटतं. मराठी शाळा, मराठी भाषा आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांना वाटणारं प्रेम हे आत्ता कुठेतरी हिरो झालेलं आहे. आणि त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात नाही, जगभर, म्हणजे USA मधल्या बे एरियामध्ये आपला आता 10वा हाऊसफुल शो होतोय. कॅनडामध्ये इतर बऱ्याच ठिकाणी शोज होत आहेत. आता तिथल्या भागात सुद्धा हा विषय आवडण्याचं कारण, आता मराठी शाळेत गेलाय माणूस की नाही गेलाय, इट डझंट मॅटर. इट इज अबाउट तुमचे रूट्स, तुमचं कल्चर आणि तुमची मराठी भाषा.
या महाराष्ट्राची मराठी भाषा आणि मग त्याच्यात असलेल्या पोटभाषा. आत्ता आपण खानदेशातून, सो इथली खानदेशीमध्ये पण 2 प्रकार आहेत. सो इतकी व्हरायटी आहे आपल्याकडे सुद्धा भाषांची. तर आईची भाषा जपली पाहिजे, हा एकमेव थॉट याच्या मागे होता. सो तुझी आई जे काही बोलत असेल ते आपण बोलत राहिलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही शिकवलं पाहिजे. माझी आईची भाषा हिंदी है आणि वो बहुत कॉमेडी नहीं करते हैं लोग जो मराठी होते पर हिंदी बोलते हैं. तर माझ्यासोबत असं होणार आहे आता की मी हिंदी आहे पण मी मराठी बोलायचं बट प्रयत्न करेन. ॲटलिस्ट यू आर ट्राइंग, सो दैट इज द बेस्ट पार्ट. थैंक यू. सो टू स्टार्ट विथ, आई नो आप लोगों ने बहुत ही अच्छा खाना खाया है, बट बहुत आई अच्छा, वांटेड टू गिव बहुत यू अच्छा मतलब. स्कूल चॉकलेट्स. अरे थैंक यू. So, ऑलवेज अप फॉर दॅट. थैंक यू. मावा मलाई. सो हम जब भी स्कूल में जाते थे, मैं आपको लग रहा होगा मैं अभी, अच्छा आपको भी स्कूल में जाते थे मतलब अभी भी आप हो ना स्कूल में? नहीं मैं अच्छा पास हो आउट गया, हो गया. लुकते आप लुकते आप, हाँ. लुकते आप वैसे हो. सो आणि हे आपोआप आलंय हा. हे असं नाही की आपण थोडी कॉमेडी करू, नाही हे खरंच आलंय. लुकते जेन्युइनली आलंय. तो असर आहे रे, थोडा पुरणपोळीचा असर आहे. पुरणपोळी तूप, मग अजून पण हाताला तुपाचा वास आहे. सो हम ये खाते थे बचपन में, तो आई थॉट आपका फिल्म हमें उस एरा में लेके जाएगा, तो आई वांटेड यू टू लाइक Thank कम you. टू जलगांव एंड जलगांव की स्कूल के पास आप आओ. अँड टू स्टार्ट, मला आम्ही खूप क्युरियस आहात की सर्वांचं स्कूलचं एक्सपिरियन्स वेगळं असतं. माझ्या स्कूलमध्ये आम्ही जेव्हा पण वाढदिवस असायचं तेव्हा एक मुलगा दुसऱ्या मुलाला इलेक्ट करायचा आणि आम्ही स्कूलभर फिरायचो की तू हे वाट ते वाट, चॉकलेट वाट ओके माझ्यासोबत. ओके. आणि ते आम्ही कॉम्पिटिशन करायचो की तू डेअरी मिल्क वाट, मी स्निकर्स वाटेल, तू स्निकर, मी फरेरो रोशर वाटेल. हाँ. तर आपके स्कूल में ऐसा क्या होता था आपकी? फरेरो रोशर फरेरो वाटायचं. रोशर. हो, मेरे कॉम्पिटिशन. मेरे स्कूल की गोष्ट बताता हूँ. मेरे स्कूल में तुम्हारे इधर ठिगड़ है क्या? मेरे इधर 2 है, इधर 1 है. ऐसा कंपटीशन चलता था. मतलब हमारे इधर फरेरो कुछ नहीं होता था. एकदम सादी जीवन मानी ऐसा होता था हमारा. हम बोरकुट वाटते थे. हम लिमलेटची गोळ्या वाटते थे. हम रावळगाव वाटते थे. चिंच कैरी चनेमने बोर वाटते थे. तिखट मीठ लावके. आमचा फार वेगळा. म्हणजे मी तरी खूप शहरात राहिलेत. मी तर खूप ग्रामीण भागातनं आलेला मुलगा आहे. म्हणजे मी रायगड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे. माझी पहिलीची शाळा तर झाडाखाली होती. म्हणजे असा बोर्ड ठेवलेला असतो, समोर सगळे बसलेले असतात, अशा पद्धतीची. म्हणजे मला 5वीत गेलो तेव्हा बेंच मिळाला. मग 5वीत असं कळलं की ओके, एक बेंच असतो शाळेमध्ये. नाही तर तिथपर्यंत हे असंच सगळं होतं. घरनं तो रोल घेऊन जायचा, बसायचा. चटई. हा, चटई, करेक्ट. त्याचा रोल घेऊन जायचा, दप्तर रोल, आणि मग त्याच्यावर बसायचं. बड्डेला काही नाही, बड्डेला फक्त मग ते फळ्यावर सुविचार लिहा, आज याचा वाढदिवस आहे, हा फळ्यावर सुविचार लिही, एवढंच गिफ्ट होतं. सो मला तर ते कधी बघता आलं नाही. बट आता या मराठी शाळेतला हा चटई गुंडाळणारा मुलगा आता बड्डे असतो तेव्हा मित्रांना विचारतो, तुला कुठे जायचंय, चल. सो ती जर्नी तिथून तिथपर्यंत आलेली आहे. पण ह्यांचं थोडं वेगळं आहे. हे शहरात होते दोघं. ते कधी विचारलं होतं तुला कुठं जायचंय सर? मला तुझ्या प्रवासाबद्दल आदर आहे, तुझ्याबद्दल दिग्दर्शक म्हणून, पण हे खोटं का बोलतोयस? तू कधी विचारलं होतं तुला कुठं जायचंय सर? आता तुम्ही म्हणालात की तुझ्या चित्रपटाला एवढं यश मिळतंय, तर तू पण कबूल केलीस का पार्टी आम्हाला दोघांना देणार आहेस ती? तुम्ही म्हणालात ना. सो आम्ही त्यांना बालीला घेऊन चाललो होतो. हे हमारा फेरेरो रोशर. आणि तर आमचे टिफिन पण वेगळे असतात. तर हमारे स्कूल में ऐसा होता था की इन्स्पेक्शन होता था. कोणी टिफिन संपवलंय तर आफ्टर रिसेस माय टीचर यूज्ड टू कम एंड यूज्ड टू सी की तूने खाया की नहीं खाया. नहीं खाया तो पनिशमेंट, बैठ के खाओ. और सैटरडे फैंसी मील असतो, तो जो भी भेल लाता है, पानीपुरी लाता है, पिज्जा लाता है. आपके स्कूल में फॅन्सी कैसा कुछ ऐसा होता फॅन्सी था? असं नसायचं ऍक्च्युली. सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट आठवते, शेजारच्या डब्यात जे असेल तेच फॅन्सी वाटायचं.
मग माझा मित्र होता शाळेत अक्षय नावाचा, तर त्याच्या घरचं जेवण मला खूप आवडायचं, माझ्या घरचं जेवण मला बोर व्हायचं. तर मी आणि तो रोज डबा एक्सचेंज करायचो. किंवा कुशल शाह नावाचा एक मित्र होता, तो रोज डब्यात रोज खाकरा आणायचा. खाकरा आणि मस्त अशी दाण्याची चटणी, तूप लावलेलं आणि काजू कतली त्याच्याकडे रोज 2-3 असायची. तर कधी त्याच्याबरोबर डबा एक्सचेंज करायचो. सो मला असं वाटतं ना, की आपलं घरचं जे असतं ना, ते खाऊन खाऊन रोज बोरच झालेलो असतो आपण. ते आपल्याला कधीच खायचं नसायचं आणि शेजारच्या डब्यातलं आपल्याला फॅन्सी वाटायचं, असा माझा अनुभव होता. तुझं कसं होतं? डबा दुसऱ्यांचा आवडायचा का काय? नाही, मला घरचंच खायला खूप आवडायचं आणि माझ्याच. पण मला एक गोष्ट आठवते, ते आई आदल्या दिवशी राहिलेल्या पोळ्यांचा कुस्करा करून त्यात दूध साखर वगैरे टाकून त्याचा तूप वगैरे टाकून त्याचा लाडू करून द्यायची. इकडे काय म्हणतात त्याला? असं गुळा- करतात तूप गुळाचा काय? चुरम्याचा. चुरम्याचा लाडू. हा, मग ते तसा चुरम्याचा लाडू आई जेव्हा द्यायची आणि खास करून शनिवारी, कारण तेव्हा सकाळची शाळा असायची, सो तेव्हा पटकन पोराला काहीतरी, कारण एकच काय मधली सुट्टी एकच हाफ डे असायची. आणि असायचं. हा, आणि 12 वाजता तर घरीच यायचो परत हादडायला. तर ते एक गुळतूप पोळीचा लाडू किंवा दूध साखरेचा लाडू वगैरे करून द्यायची. तर असं व्हायचं की शनिवारी सगळ्यांच्याच डब्यात तेच आहे. सगळ्यांनी शनिवारी डब्यामध्ये तूप साखर पोळी वगैरे, फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी वगैरे हे असंच आणलेलं आहे. सगळं राहिलेलं आणलेलं आहे. पण ते खायला ना, त्या सकाळच्या थंडीमध्ये, जे मी खरंच सांगतो, पुण्यामध्ये माझ्या बालपणीमध्ये आउटस्टँडिंग थंडी पडायची. म्हणजे वेड लागायचा अशी थंडी पडायची की घरातनं बाहेर निघवायचंच नाही, म्हणजे काहीही करा. खूप भारी वाटायचं. जी आता कमी झाली आहे थंडी, पण त्या थंडीमध्ये ग्राउंडवर धुकं पसरलंय, आपण असं मस्त हलकीशी उन्हाची तिरीप आली आहे, त्याबरोबर उन्हामध्ये सगळी पोरं मांडी घालून खाली बसलीत आणि गुळतूप पोळी खातायत. ते व्हिज्युअल कधी जाणार नाही कधी आयुष्यात. आम्ही बाय द वे सेटवर सुद्धा सगळे रोज एकत्र डबा खायचो बरं का, रोज जेवायचो आम्ही एकत्र. हेमंत कधी असायचा नसायचा, कारण पुढचा सीन काय, पुढचा शॉट काय, त्याचं प्लॅनिंग चालू असायचं. पण आम्ही म्हणजे हा रूल होता आमच्या सेटवर की मी आणि सिद्धार्थ आणि प्राजक्ता तर कॉफी कधी बनवली दिवसभरात तर एकत्रच प्यायचो. बऱ्याचदा एका मगमधनंच तिघं पित असायचो आणि जेवणं आमच्या सगळ्यांची एकत्र व्हायची. इव्हन पॅकअप झाल्यावर कोणी रूमवर गेले आवरायला वगैरे, एखाद्याला यायला 10 मिनटं 15 मिनटं लागली खाली, तर फोन करायचे की खाली ये, आणि आम्ही सगळे रोज एकत्र जेवायचो. हे आम्ही शाळेतल्या आठवणी अशा सेटवर जगलो आहोत पुन्हा एकदा. आणि आमचे जे सर होते, सचिन सचिन सर, केडकर. ते सगळ्यात जास्त ओरडायचे, लवकर या रे, चला रे, एकत्र जेवू, एकत्र आणि बसू. लवकर जायला लागलं तरी ओरडायचे की बस आता म्हणून. एवढं काय, सकाळी 7ची तर शिफ्ट आहे वगैरे. आणि ते दिसतं ट्रेलरमध्ये पण दिसतं सर्व ती बॉन्डिंग जे आहे. क्योंकि हम इस टॉपिक पर, तुमचं फेवरेट मोमेंट, काही किस्सा अजून काही सेटवर असला ऐसा हुआ था जो आप बताना चाहोगे? असे खूप किस्से आहेत ॲक्च्युली सेटवर झालेले, भयंकर किस्से आहेत. पटकन मला असा तुला आठवतोय? ते एक हे आहे गाण्यामध्ये एक मोमेंट आहे, जेव्हा आम्ही तिघं, मी, प्राजक्ता आणि आम्ही उचलता नाही अच्छा, okay. आम्ही धबधब्यापाशी वगैरे छान टाइमपास करायला वगैरे जातो. सायकलवरनं जातो, मग धबधब्यापाशी जातो. मग मी आणि प्राजक्ता शेजारी बसलेलो असतो, एकमेकांकडे बघतो आणि मग आम्ही येऊन आम्हाला बाजूला करतो वगैरे. त्या शूटिंगच्या दिवशी आमचा दिग्दर्शक ऍक्शन म्हणताना जो घसरून पडलेला, आउटस्टँडिंग. कारण ते झालं असं होतं, आहे ना, मी उभं राहिलो तर दिसेल ना, ते झालं असं होतं, रोलिंगला इथपर्यंत दिसत होता, रोलिंगला रोल, आणि ऍक्शन म्हणता म्हणता तो इथनं जाऊन पूर्ण हॉरिझॉन्टल खाली झोपला होता प्रॉपर. त्यामुळे कोण ऍक्शन म्हटलं आता हे कोणालाच दिसलं नाही. एक ऍक्शन हा आवाज आला. अरे बापरे. आणि त्याच्यानंतर आम्ही पडला, त्याच्यानंतर तिथे तो धबधबा एवढा स्ट्रॉंग होता. आम्ही पडला, आमचा डीओपी पडला, सत्या, म्हणजे सगळे घसरून पडत होते तिकडे फक्त. पण त्यानंतर जो सीन उठला असेल, खतरनाक. दिग्दर्शक पडला म्हणून सीन उठला, पिक्चर पण उठला. आणि एवढं स्लिपरी होतं ते, कारण ऍक्च्युअल धबधबा होता तो, आणि तिथे असं काही फार शूट बीट तर कधी आयुष्यात झालं नाही. आणि
अमेय खूप घाबरत होता कारण लेदरचे बूट घातले होते हा, आणि ते सांग ना. हा. आणि अमेय खूप हे आहे स्वतःच्या हेल्थ बद्दल एकूण कुठे काही खर्चटायला नको, कुठे काही म्हणजे व्हेरी प्रोटेक्टिव्ह ऑफ हिमसेल्फ. himself. म्हणजे द वे नाजुका बिहेव्स. डू यू नो दिस कॉन्सेप्ट? कॉल हिम नाजुका. नाजुका ती नाजुका नाजुका आहे. नाजुका. अच्छा, प्रिन्सेस ट्रीट या आर प्रिन्सेस. याच्यावर काही टिप्पणी? नाही, ते काय आहे ना, ते बेडूक आहेत, ते पप्पी घेतल्यावर होतात ना ते प्रिन्स, ते दोघं. ही जर प्रिन्सेस असेल तर आपण ते फ्रॉक जो जे पप्पी घेतल्यावर prince अरे होतात. रे रे. नालायक माणसं आहे. म्हणजे एवढी जी मस्ती चालू आहे, जे नॉस्टॅल्जी एकदम मोमेंट शेअर करताय, खरंच मला सुद्धा आता माझ्या शाळेमध्ये गेल्यासारखं वाटतंय. आणि डेफिनेटली यार भयंकर मस्ती केलेली दिसते. पण ॲज अ हेड मास्टर म्हणून तुम्हाला विचारायचे, जेवढेही तुमच्या शाळेतले मुलं होते, बबन असेल, सिद्धार्थ सर असेल, सचिन सर असेल, निर्मिती मॅम, अजून बरेच जवळजवळ अक्षिती मॅम, 8 ते 9 वेगवेगळे कलाकार आहे, यांना सगळ्यांना सोबत घेऊन ती शाळा भरवणं, त्या शाळा सक्सेसफुल संपवणं पण किती सोपं होतं, किती अवघड होतं. मला असंच पाहिजे. म्हणजे आजपासून म्हणजे लहानपणापासून आजपर्यंत जे काही आयुष्यात पापं केले असतील ते इथेच फेडायचे आहेत. त्यामुळे ही सगळी टीम एकत्र मी आणली आणि यांच्यासोबत शूट केलं. पण यांची मस्ती किंवा ह्यांचा त्रास देणं हे सोडल्यास दे आर द फायनेस्ट टॅलेंट विच वी Without a हॅव. सो त्याच्यामुळे ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे मजा मस्ती तर आम्ही करतोच. आम्ही कुठलाही सिनेमा केला, कितीही सिरियस सिच्युएशन असेल तरी टाइमपास हा चालूच असतो. कारण तुम्हाला तुमच्या कामामध्ये मजा आली, तुमचं वर्क एन्व्हायरमेंट हे कायम हॅपी पाहिजे. म्हणजे तिथे जावंसं वाटलं पाहिजे. आता जसं की हा स्टुडिओ आहे, हे ऑफिस आहे, रोज सकाळी घरातनं उठून इथे जायचं आहे हे वाटलं पाहिजे. तेच वाटलं नाही तर मग त्या कामाची काही मजा येणार नाही. सो त्याच्यामुळे ही सगळी मंडळी एकमेकांसोबत एवढी धमाल करतात, मस्ती करतात आणि मग ती एनर्जी तुम्हाला दिसते, भले ते सिरियस काम आहे किंवा काय पण असेल. पण मला कायम गमतीचा भाग सोडल्यास असं वाटतं की हो, ते थोडे त्रास देतात का? हो देतात. ते मस्ती करतात का? खूप मस्ती करतात. ते मला छळतात का? खूप छळतात. पण मग जर फायनल आउटपुट असा असेल जो आत्ता क्रांतिज्योती विद्यालयामध्ये दिसतो पडद्यावरती, तर मग ती मस्ती ते छळून घ्यायला मी तयार आहे लाईफ टाईम. खरं तर ना म्हणजे लोकांना असं नेहमी वाटतं की आम्ही खरंच खूप टाइमपास करत असतो वगैरे. पण मला सगळ्यांना मी नेहमी सांगतो की पण जे काम आहे आमचं, त्या कामाबद्दल आम्ही सगळे समविचारी आहोत, कारण आम्ही प्रामाणिक आहोत सगळे कामाबद्दल. मला एक प्रसंग सांगायला आवडेल. तुम्ही तो ट्रेलरमध्ये शॉट बघितला असेल. मी म्हणतो ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या रायगडाच्या मातीवर उभं राहून सांगतो आम्ही सगळे वगैरे. तर तो सीन मला असं सीन करत असताना एस्पेशली सिरियस सीन, इमोशनल सीन, समजा समोर खूप हालचाल होत असेल तर मला डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. एक दोनदा माझ्या शूटिंगमध्ये असं झालंय किंवा मी काय शूटिंग करतोय, कोणतरी पोटच खाजवतोय, कोणतरी समोरनं चिवडाच खात बसलंय, कोणतरी टाइमपास करत बसलंय. तर ते आपल्याला असं वाटतं ना की आपण ज्या झोनमध्ये आहोत आत्ता, त्यासाठी आपल्याला थोडं नॉर्मल आहे. माणूस अभ्यास करत असताना कुठल्याही बाबतीत माणसाला फोकस हवा असतो. सिद्ध्याला काही प्रॉब्लेम नसतो. कोणी समोरनं चालत गेलं, काही झालं तरी त्याला तसा इश्यू येत नाही, त्याचा फोकस हलत नाही. पण माझा हलतो. तर हे आता सिद्धार्थला, हरीशला, हेमंतला सगळ्यांना माहिती होतं, कारण की आम्ही ह्याच्या आधी सिनेमा केला होता. तर पण तेव्हा सांगायला लागत होतं मला की समोरनं लोक क्लिअर करा, आत्ता समोर कोणी हालचाल करू नका वगैरे. ह्या सिनेमाला त्यांना माहिती होतं आता आम्ही याचा इमोशनल सीन आहे म्हणल्यानंतर त्याला असं असं लागेल. तर त्यांनी स्वतःहूनच को ॲक्टर्स म्हणून किंवा ह्यांनी डिरेक्टर म्हणून ऑलरेडी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आमचा DOP आहे सत्यजित, त्यांनी तिथे मागे एक काळं कापड लावून टाकलं, कारण रस्ता दिसत होता, सतत लोक रस्त्यात उभं राहून शूटिंग बघत होती, फोटो काढत होती, त्यांनी डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. मग मला सांगायचा मुद्दा हा आहे की इथे जो सिरियसनेस आहे तो फक्त स्वतःच्या कामाबद्दलच आहे असं नाही आहे. समोरच्याचं काम सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे, यासाठी सुद्धा सगळ्या टीमने एकमेकांना खूप मदत केली. विशेषतः मला तर सगळ्यांनी खूपच मदत केली. सो तो जो अप्रोच आहे तो प्रामाणिकपणा हा त्याचा बेस आहे असं मला वाटतं. खूप छान. आणि आपने लिया ही आहे माईक तर, आणि तुम्ही एक डायलॉग बोलून पण दाखवला आम्हाला, आणि तुमचं एक ॲक्सेंट आणि जे टोन आहे ते खूप अप्रिशिएट करताय लोक. मी 2 रिक्वेस्ट करणार तुम्हाला. चॉईस इज युअर्स. तुम्ही आम्हाला फिल्मचा डायलॉग म्हणून दाखवा, किंवा
जळगावचा अहिराणी भाषेत मी तुम्हाला एक लाईन बोलतो, ते तुम्ही बोला. ऐरणी भाषेत चला. चला, कोणाला करना है अहिराणी, नहीं तो मेरी अहिराणी निकलेगी. किसी को अच्छा पिच इन करना है. बोलो कुछ एक लाइन बोलो ना. काय करी राहिला रे, ऐसा कुछ. हळू हळू रे. तुम्हा सगळ्यासनं जळगावमध्ये स्वागत छे. आमना पिक्चर बरी बरी देखा आणि हाऊसफुल. आमना पिक्चर बरी बरी देखा आणि हाऊसफुल करा जळगावकर. जळगाववरून direct आधीच बरोबर बोलला याला पण बोलायला. सगळ्या दोघांना बोलायला. काय कोण झोप आली ते बोल. माले भरीत काय काय मले भरीत खायसन झोप ये राहिली ई राहिली. माले भरीत खायसन झोप ई राहिली. मला पुरणपोळी खूप आवडते. पुरणपोळी भलती आवडत मला. पण खरंच केवढी गोड भाषा आहे. खूप गोड आहे. अर्थातच ह्याच्या आधी आम्ही खूप वेळा ऐकली होती भाषा, असं काही नाही की कधी ऐकली नव्हती. मित्रही होते बरेचसे जे बोलायचे ही भाषा. पण इथे आल्यानंतर तुमच्या तोंडून ऐकताना जेवढी मजा येते ना, असं वाटतं की खरंच ही भाषा शिकायला पाहिजे. आणि जे सगळ्यात महत्वाचं असतं कुठल्याही भाषेतलं, अहिराणी शिव्या पण जाताना शिकून जाऊ. प्लीज शिकवा. त्या तुम्ही आम्हाला द्यालच आम्ही उठल्यावर. आता नको, नंतर. शेवटी ही पण लाईन घ्या. गहिरीच मजा ही राहिली तुमना संग. गहिरीच मजा येऊ राहिली तुम्हाला संग. म्हणजे तुम्हाला सांग. तुमना संग. आपका जो किरदार है तो एक ऍक्टर आहे फिल्म मध्ये, आणि जळगावचा जो यूथ आहे त्यांना पण फिल्म मेकिंग करायची. मी सध्या एक ॲस्पायरिंग ॲक्टर आहे. काही विजडम, काही लेसन तुम्हाला द्यायचं आहे जो दॅट इज स्टक विथ यू अभी तक यू प्रॅक्टिस, और एनिथिंग यू वर्कड ऑन दिस फिल्म दॅट यू वॉन्ट टू शेअर अबाउट युअर क्राफ्ट ॲज ॲक्टिंग. मला आहे ना ह्या प्रश्नांची उत्तरं कधीच जमत नाहीत. की तू काहीतरी विजडम देशील का. मला कसं बस मिळतं रोज. मी कसं बस शोधतो. अर्धा वेळ डूम स्क्रोलिंग मध्येच जात असतो माझा. विजडम काही येत नसतं. बट ऑल आय कॅनॉट गिव्ह यू एनी विजडम. आय थिंक मी त्याला पात्र नाही आहे. पण मला असं वाटतं की मी अनुभव एवढाच सांगू शकतो की जे काही करू आपण, जे काही अचीव करू किंवा जे काही आपल्या हातनं काय सक्सेस मिळेल किंवा फेल्युअर मिळेल, ते ॲक्सेप्ट करून रियालिटीमध्ये जगायला शिकलं पाहिजे. की इफ वी आर सक्सेसफुल, आपण ते मान्य करायला पाहिजे की हो आपण सक्सेसफुल आहोत, लेट्स एन्जॉय इट. पण जर का इफ यू हॅव फेल्ड, लेट्स एक्सेप्ट इट की आपण आपलं हे चुकलं, आपण फेल झालोय. बट लेट्स गेट अप टुमॉरो, क्राय ऑल यू वॉन्ट. स्टार्ट अगेन. उद्या उठायचं आणि परत कामाला लागायचं. आपण स्वतःलाच कोणीतरी वेगळं समजू लागलो आपल्या मनामध्ये की खरं तर मी हाय, आणि एका डिल्युजनल जगात आपण राहू लागलो, तर मग त्या डिल्युजनल जगाचा सुद्धा आनंद मिळत नाही आणि रियालिटीचा सुद्धा आनंद मिळत नाही. सो कुठलाच आनंद घ्यायचा नाही असं नाही. आपण जिथे आहोत तिथे रियालिटीमध्ये जगूया आणि लेट्स जस्ट लिव्ह दॅट मोमेंट. लिसन टू पीपल. तुमच्या आजूबाजूच्यांचं ऐकूया आणि just carry on. I feel intention also matters a lot because I see a lot of actors around me now who are from the younger generation. Most of them want to act because they want to be famous. So I feel all aspiring actors or anyone who wants to make it big in the entertainment industry once has to contemplate whether they really want to do this, whether they want to practice the art of acting, or they really want to become famous. If you want to become famous, there are many other ways to become famous. If you want to earn money, there are 1,000 ways to earn money. But if you want to act, if you don't act, will you be happy for the rest of your life? That is the question. And if you
गेट दी आन्सर इन येस ऑर नो, आय थिंक दॅट्स वेन यू कॅन मेक द राईट कॉल. हे सर्व्हिसिंग ॲडव्हर्टायझिंग मधलंच एक हे आहे की सर्व्हिस बनायच्या आधी ब्रँड बनायला जाऊ नका. आधी सर्व्हिस बना, आधी एक चांगलं प्रॉडक्ट बना, मग त्याचा ब्रँड लोकच तयार करतील, तुम्हाला करायची गरज नाही. And I think this is the reason everyone wants to work with Marathi actors. आणि मला ही खूप आवडलं. शायद यू हॅव सेड दिस की डोंट कॉल मी स्टार, मला ॲक्टर म्हणा, क्राफ्ट्समॅन म्हणा, आर्टिस्ट म्हणा, पण स्टार नका म्हणा. करेक्ट. आणि मराठीच असं सिनेमा आहे जिथे स्टार नाही आहे, नट खूप चांगले. आणि त्यामुळेच तो एव्हरीवन वॉन्ट्स टू वर्क विथ हिम, वर्क विथ ॲक्टर्स. आय वॉन्टेड टू आस्क यू की why is this film, this topic important? Also, तुम्ही दरवेळी एंटरटेनमेंट आणि मिनिंग दोघी जोडतात, आणि परफॉर्मन्सेस, क्राफ्ट ते पण आहे. या फिल्ममध्ये पण हे असणार आणि की नाही असणार, आणि काय आम्ही अपेक्षित करू शकतो या फिल्ममधून? आय एम सॉरी, पण आधीच्या प्रश्नाचं हेमंतकडनं मला उत्तर ऐकायला आवडेल, कारण तो अभिनयापासून त्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे, मग तो लिखाण, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्याकडे वळलेला आहे. आणि खूप लोक त्याला म्हणतात आम्हाला तुमच्या पिक्चरमध्ये घ्या, आम्हाला तुमच्याबरोबर ॲक्टिंग करायचं आहे. तर तू काय सांगशील सगळ्यांना अबाउट ऍक्टिंग? म्हणजे इन जनरल ज्याला या क्षेत्रात पुढे करिअर करायचं आणि तू कधी ऍक्टिंग करणार? हां, हे पण सांग. मग No. पुढच्या प्रश्नाचं. मी खूप मिस करतो ॲक्टिंग, बट आफ्टर अ पॉईंट मला जे काम ऑफर झालं ते फक्त कॉमेडी होतं. म्हणजे त्याला कारण पण मीच आहे. मीही तसे रोल्स केले होते, किंवा एस्पेशली फू बाय फू हे मी केल्यामुळे असं ते एक तयार झालं होतं की हां, कॉमिक कॅरेक्टर याला देऊया. आणि मग त्याच्यानंतर एका पॉईंटला मला असं आलं की नाही, हे खूप आपण तेच करतोय. सो एका पॉईंटला किती पण मनाच्या विरुद्ध जाऊन तो ब्रेक द्यावा लागला. हा ब्रेक देता आला पाहिजे, मला असं वाटतं. तुम्हाला स्वतःला ब्रेक देता आला पाहिजे, तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की माझ्यासाठी काय करेक्ट आहे, माझ्यासाठी काय नाही. इतरांना काय वाटतं याच्यामध्ये जगलं नाही पाहिजे, तर तुला काय वाटतं ह्याच्यात जगलं पाहिजे. म्हणजे ही जी एंटायर इंडस्ट्री आहे याच्यामधलं एस्पेशली ॲक्टर्स, या सगळ्यांसाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एका कामाने कोणी फेमस होत नाही आणि एका कामाने कोणी पडत पण नाही. म्हणजे तुम्ही काम असं करत राहा की कुठलं तरी एक काम लक्षात राहील. आणि आता तर आपण डिजिटल जगात आहोत, म्हणजे इफ आय टेल यू सम नेम्स, तर तुझं असं होईल की कोण आहेत हे, म्हणजे ते खूप मोठे लोक होते, बट वी डोंट हॅव एनिथिंग, वी डोंट हॅव एनी रेफरन्स की अरे हा ॲक्टर होता, मग याचं असं काम होतं, नाही का. बट आता आपण अशा काळात आहोत की 200 वर्षांनी सुद्धा आपलं काम दिसणार आहे. म्हणजे अजून जसं जसं पुढे जाणार आहोत, 300 वर्षांनी, 400 वर्षांनी जर कोणीतरी उल्लेख केला की तेव्हा ना एका माणसाने एक अशी फिल्म बनवली होती, किंवा एका माणसाने एक असं काम केलं होतं, तर त्यासाठी काम करा. म्हणजे आत्ता गाड्या येतील की नाही, आत्ता बंगले होतील की नाही, आत्ता आपण जळगावला गेलो तर रस्त्यावर क्राऊड जमेल की नाही, नको जमू द्या. तो त्यांनी फक्त एवढं म्हटलं पाहिजे, त्याच्यात तुमच्या कामामध्ये त्याला रिस्पेक्ट दिसला पाहिजे त्या क्राऊडला. ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आजची पिढी ही खूप 1 मिनिटाच्या सक्सेसवरती जगते. 1 मिनिटाचं रील, 1 मिलियन व्ह्यूज. भाई मेरा तो करियर हो गया. माझे रील बघितले का, 10 रील 5 मिलियनचे, तर ती कोणालाही मिळतात व्ह्यूज कशालाही मिळू शकतात. व्ह्यूज आपण एक कॅमेरा ठेवला आणि झाड हलतंय त्यालाही व्ह्यूज मिळतात हल्ली. मागे गाणं लावलं, त्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे. पण आपण काय क्रिएट करतो, म्हणजे आमच्याशी जोडला गेलेला एक मुलगा सिद्धेश लोकरे एक अतिशय करेक्ट उदाहरण आहे की तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल तर तुम्ही काय वापरलं पाहिजे. म्हणजे त्यांनी सोशल मीडिया थ्रू एक ड्राईव्ह रन केला की 30 दिवसात मी 30 शाळांना 30 करोडची मदत करणार, 3 करोडची मदत करणार. सो तो बाईकवर निघाला, त्यांनी 30 शाळा निवडल्या, त्या 30 शाळांना त्यांनी 1 महिन्यात 3 करोड देऊन सुद्धा टाकले. त्यांनी खरंच हे पैसे जमा खरे केले आणि आता तो फुल टाइम ते करू लागला. सो आता कारण 30 शाळांवर संपणार नाहीये, आता खूप शाळा अजून जोडल्या गेल्या. तर मला असं वाटतं की हे खूप सुंदर एक्झाम्पल आहे की तुम्ही तुमचं हे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया जे काही आहे हे कसं चांगल्यासाठी पण वापरू शकता. आणि
नाही, लोकांना आनंद पण द्यायला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणतो की म्हणजे थिल्लरबाजी पण व्हायलाच पाहिजे ना. कधी कधी आपणही एवढ्या स्ट्रेसमध्ये असतो की 2-4 रील बघून आपल्यालाही छान वाटतं की हा की अरे मजा येते. बट 10 करताना त्याच्यातला एक तरी इतरांसाठी काहीतरी करण्यासाठीचा करूया, असं मला वाटतं. सो आत्ताच्या काळात थोडं प्रसिद्धीच्या मागे न पळता आपलं काम लक्षात राहील याच्या मागे पळायला पाहिजे. बट वी स्टील मिस यू ॲज अ ॲक्टर हेमंत ठोमे. मतलब लवकरात लवकर आम्हाला ते बघायची इच्छा सुद्धा आहे. लाईक यू सेड दॅट तुम्ही थांबला आहात, बट वी स्टील मिस यू ॲज अ ॲक्टर. मला ना एक सॉलिड विलन करायचं आहे रे. विलन अच्छा. असं खतरनाक. हा. म्हणजे आम्ही मी दोघं डिरेक्ट करणार. म्हणजे आमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकरला मारतोय असं नाही, पण त्याला तसंच त्याला ते पाहिजे. त्याला तेच ते पाहिजे. करायचं. त्याला On villain ca- स्वतःची कला दाखवण्यासाठी नकोय. आम्हाला चोपतोय कॅमेरा समोर, ते पाहिजे त्याला. नाही, पण असा खतरनाक असतो बघ, बसलेला असतो कोयता घेऊन आणि कचाकच कापतो वगैरे, असं डेंजर आहे. म्हणजे तो नाही टाक 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 वगैरे, तो नाही तसलं नाही एकदम निम्ना. असं. हा, निन्ना चिंगा वगैरे तसलं नाही काही. पण हे केलंच होतं की बघतोस काय मुजराकर मध्ये. हे काय निन्ना, नाही म्हणजे हा पण तसं अजून करायला आवडेल रे. हा म्हणजे काय शमशेर पाटील बरोबर केलाच होता. बट वी हॅव लाईक आता चलचित्र सुद्धा एक गुड न्यूज अशी होती, याच पिरियडमध्ये चलचित्र सुद्धा लॉन्च झालं. त्या अंडर बरेच सारे म्युझिक आता आपण लॉन्च केले. त्या म्युझिकवरती आता जस्ट एक शिफ्ट करतोय मी की महाराष्ट्रभर फेमस असलेलं एक ग्रुप आपण म्हणूयात किंवा लोकगीत सादर करण्याचा ग्रुप द फोक अख्यान, त्यांना घेऊन जे काही गाणं बनवलं, त्यानंतर मराठी शाळा मराठी, हाकामारी, आकाशगंगा, अफलातून आहे, ह्या ज्या कॉन्सेप्ट आहे म्युझिकच्या, कुठून आल्या आणि कशा कशा पिच झाल्या, हिट झाल्या? फिल्म करतानाच असं ठरलेलं की याला फ्रेश कोणीतरी म्युझिक करणारं पाहिजे आणि खूप रॉ पाहिजे. आणि मी माझा असं योग जुळून आला की मी फोक आख्यान हा कार्यक्रम बघायला गेलो आणि तेव्हा मी स्क्रिप्ट लिहित होतो. म्हणजे गाण्याच्या सिच्युएशन्स 1-2 तयार झाल्या होत्या, पण बाकीच्या तयार होत होत्या. सो इन दॅट जर्नी मी तो कार्यक्रम बघितल्यामुळे माझं असं आलं की मी घरी येऊन क्षितीला म्हणलं, क्षिती आपण या दोघांना विचारूया का म्युझिक? तर ती म्हणली थोडं मला रिस्की वाटतंय, कारण त्यांनी कधी केलेलं नाही फिल्मचं म्युझिक. एक गाणं देऊन बघ, एक सिच्युएशन त्यांना देऊन बघ, काय येतंय बघूया आणि आपण ठरवूया. मी त्यांना एक सिच्युएशन दिली, ती सिच्युएशन वॉज हाकामारी सॉन्ग. ओके. सो ते गाणं बनून आलं आणि मी असं म्हणलं की कशाला आता नाही कोणाकडे जायचं. आता हे जर या सिच्युएशनचं गाणं इतकं कमाल बनवू शकतात, लिहू शकतात, तर हेच सगळी गाणी बनवतील. आणि आता त्यांची पण ती एनर्जी, तो रॉनेस आणि हे सगळं जे आहे ना, ते इतकं छान आहे आत्ता. आणि ते सुद्धा इतके वल्नरेबल आहेत की त्यांना प्रूव्ह करायचंय. म्हणजे त्यांना छान कामच करायचंय फक्त. आत्ता त्यांना ते नको आहे पोस्टरवर माझं नाव आहे की नाही, आमचा कुठे इंटरव्ह्यू येतोय, आमचे का नाही फोटो आले. त्यांना एवढंच हवंय की आमची गाणी एका फिल्मला वर्क करू शकतात. आणि आता तेच झालंय. म्हणजे फिल्म कुठलीही हिट होते, वर्क होते, जेव्हा त्याची गाणी वर्क होतात. आणि कारण ते प्रमोशनचं सगळ्यात मोठं टूल असतं. सो जेव्हा पहिलं गाणं आलं शाळा मराठी आणि त्याला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला, तिथेच कुठेतरी लक्षात आलेलं होतं की हे म्युझिक खूप मोठं होणार आहे. आणि अगदी स्वार्थी मनाने आम्ही चलचित्र संगीतवाले अशा पद्धतीचं एक नवं लेबल सुरू केलेलं आहे. आणि आता आम्ही आमचं म्युझिक आमच्याकडेच ठेवतोय, कारण ते कोणाकडेच जाता कामा नये. कारण अशी जर चांगली गाणी असतील तर ती लाईफ टाईम आपल्याकडे राहायला पाहिजे. नाही ॲक्च्युली, आणि खरंच खूप सुंदर तिघं गाणे अजून, म्हणजे अजून तुम्हाला 2 गाणी आहेत जी बाहेर यायची आहेत. अच्छा. फिल्ममध्ये अजून 2 गाणी आहेत. 5 गाणी आहेत टोटल, त्याच्यातली 3 गाणी बाहेर आली आहेत. एक घेणार भरारी नावाचं एक गाणं आहे आणि अजून एक प्रार्थना आहे शाळेची. आणि ती पण आउटस्टँडिंग गाणी आहेत. काय झालं, आत्ताच्या या सगळ्या धावपळीमध्ये एक गाणं आउट करायचं होतं जे करता आलं नाही, पण लवकरच घेणार भरारी हे गाणं आउट होणार आहे. सो आम्हाला 2 रिझन मिळालेले ते मूवी का बघायला पाहिजे परत एकदा, राईट? सो 2 नवीन गाणे प्लस ही मूवी. अँड डेफिनेटली ही जी काही शाळा भरलेली आहे, म्हणजे खतरनाक. सगळे मुलं जे आहेत, सगळ्यात एक प्रश्न असा विचारायचा की तुमची जी काही शाळा भरली होती, रॅपिड फायर द्यायचं असं विचार करून वगैरे असं काही नाही? रॅपिड फायर. मी आता नाही, रॅपिड नाहीये, फायर आहे. ॲज अ हेडमास्टर फारशी रॅपिड नाहीये. ॲज अ हेडमास्टर म्हणून सर तुम्हीच. हां. ओके. सगळ्यात आज्ञाकारी मुलगा किंवा स्टुडंट कोण होता, विद्यार्थी? सचिन खेडेकर. सगळ्यात जास्त खोडकर दोघांपैकी मे बी येऊ शकतं किंवा तिसरं येऊ शकतं.
खोडकर हा. सिद्धार्थ चांदेकर. ओ अच्छा. द्वाड. 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 द्वाड, काय? द्वाड, द्वाड. द्वाड. ते ऐराणीमध्ये काय म्हणतात कार्ट्याला? बिघडलेलं कार्ट वाया जाव हे आहे ते वाया जावले जायलशे. जायले वाया जायलशे. वाया जायले हे वाया गेलेला मुलगा बेसिकली. हा. बाय. हा. मधल्या सुट्टीत फक्त डबा खाणारा किंवा फक्त खाणारा जो काही व्यक्ती आम्ही आवाज आम्ही वाघ. मारामाऱ्या करणारा व्यक्ती. मारामाऱ्या आम्ही आवाज बॅक बेंचर. हा ऍक्च्युली क्षितिजोग ऍक्च्युली म्हणजे खरंच. नाही, हे दोघं पण सेम आहेत. म्हणजे अच्छा. आम्ही आणि क्षिती हे बॅक बेंचर्स पण आहेत, हा. मारामाऱ्या करणारे पण आहेत. हम्म. म्हणजे ज्यांना खरं तर अंगठे धरून बाहेर उभं केलं पाहिजे रोज, असे हे दोघं आहेत. पण आम्ही उभं राहायचो अंगठे धरून, तुझे अंगठे धरायचो, हाच प्रॉब्लेम. वर्गातला टॉपर. टॉपर हम्म. नाही एक सांगू शकत, सगळे सगळेच toppers आहेत, okay. सगळे टॉपर. काठावरती पास होणार. पुष्कराज. पुष्कराज म्हणू शकतो काठावरती पास. अच्छा. अभ्यास न करून येणार. होमवर्क न करून येणार. होमवर्क न करून येणारा निर्मिती सावंत. अच्छा. काय त्याच्या पाठीमागचं? ती कधीच होमवर्क करत नाही, वाक्य पाठ नसतात, काही माहित नसतं, फक्त सीन माहिती असतो. अच्छा तो सीन ना जेव्हा मी यांना ओरडते, हा. ओके दॅट्स इट. वाक्य पाठ नसतात. इनप्रॉम्प्ट होतं. या 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 हा? या 5 मिनिटात. 5 मिनिटात होतं. शी भयंकर. बिलीव्स की आपण तयारी केली तर आपला प्रॉब्लेम होतो. म्हणजे दॅट इज वन स्कूल, डिफरंट स्कूल. राईट. अँड लाईक दिस स्कूल इज, तो सीन आहे तर 2 दिवस आधीपासून लढाई सुरू होते. सो यावरती काय टिप्पणी? 2 दिवस नाही, 2 दिवस वगैरे नाही, आठवडाभर होतं. वर्गात लेट येणारा मुलगा किंवा मुलगी. कोण बरं? तुला कळलं, सगळे प्रॉब्लेम माझ्यात आहेत. सगळे प्रॉब्लेम माझ्यात आहेत. पण तेवढंच असं टॉपर पण म्हणजे त्या हिशोबाने. क्या बात आहे. सगळ्यात पण Yes. एक मला सांग, मी आता 5-10 मिनिटच उशिरा येतो. आपण हे रिसॉर्ट वर जाऊन बाकीचं बोलू शकतो. आता इथे इंटरव्ह्यूचा 5-10 मिनिटच उशिरा येतो, हे सांग सगळ्यांना. फार नाही. नाही, उशिरा येतो, पण उशिरा आल्यावर अभ्यास तितकाच त्याचा झालेला दांडगा असतो. असतो. त्यामुळे अभ्यास करत असतो म्हणून उशीर होतो यायला. ओ. हे लवकर येऊन काय काय हा बोला बोला. काय 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 सकाळी सकाळी 2दा अभ्यास करत होतो. अच्छा. वर्गातला मॉनिटर. वर्गातला मॉनिटर क्षितिजोग. ओके ग्रेट. नाही बट जोरदार डान्स झाला पाहिजे या सगळ्या मुलांसाठी बेसिकली. आज योगायोग म्हणा किंवा सगळे योग जे काही जुळून आलेले जुडून काय म्हणजे जळगावचे जुडूनच बरोबर आहे, जोडूनच योगायोग जुडून जे आलेले आहेत जळगावमध्ये की क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम मूवीचे भन्नाट स्क्रीनिंग आज जळगावमध्ये पहिल्यांदा होत आहे स्टारकास्ट सोबत. त्यासाठी तर खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आज जळगावमध्ये आलात. जळगावमध्ये पोटेन्शियल आहे तुम्ही जाणून घेतलं आणि हो बोलले की पहिली चला. टीम आहोत ना आम्ही जळगावला आलेले. पहिली टीम आहोत ज्यात जे स्क्रीनिंगला म्हणजे येत आहे स्टारकास्ट आणि स्क्रीनिंग अटेंड करताय. सो जस्ट एकेका वाक्यामध्ये किंवा एक शब्दात जळगावबद्दल काय काय सांगाल? कसं वाटलं हे टूर आणि कसं होतं? जळगाव तर मी आधी पण आलोय नाटकाच्या प्रयोगांसाठी, पण ते कसं व्हायचं की आलो, नाटकाचा प्रयोग केला, जेवलो इकडचं छान आणि लगेच परत गेलो. आत्ता पूर्ण 2 दिवस आम्ही इथे आहोत आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यासाठी सगळ्यात आधी तुम्हा दोघांना मला मनापासून धन्यवाद म्हणायचं आहे. मल्हार एंटरटेनमेंटला मनापासून, मल्हार कम्युनिकेशनला. एंटरटेनमेंट आणि कम्युनिकेशन, आधी कम्युनिकेशन येतं मग एंटरटेन होतो माणूस, त्यामुळे कम्युनिकेशनच म्हणायला पाहिजे. तर कारण की काय होतं, प्रेक्षक आणि कलाकारांच्या मध्ये काहीतरी एक ब्रिज लागतो कायम आपल्याला. तर तुम्ही आम्हाला जळगावच्या सगळ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोचायला मदत केलीत, हे सगळं ऑर्गनाईज केलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे सर तुमचे सुद्धा मनापासून आभार. आणि आम्हाला असं वाटतंय की आमच्याकडनं ही प्रथा सुरू झाली आहे, आपण सगळ्यांनी मिळून सुरू केलं आहे की जळगावला सुद्धा स्क्रीनिंग साठी कलाकार येत आहेत, प्रमोशन करतायत इथे सिनेमाचं येऊन. तर यानंतर प्रत्येक मराठी सिनेमा इथे यावा आणि त्यांच्याबरोबर असा छान तुमचा सुसंवाद व्हावा असं मला वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा तर माहितीच आहे तुला जळगावचं जेवण आउटस्टँडिंग आहे, पण त्याचबरोबरीनं तेच जेवण अगदी प्रेमाने रेकमेंड करणारे जळगावची माणसं.
जळगावची भाषा, जळगावातल्या सगळ्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा खूप अभिमान आहे आणि खूप प्रेम आहे. आणि ना ते बाहेरून जे येतात त्यांना सांगताना त्यांचे एक वेगळे डोळे तयार होतात जळगावकरांचे सगळ्यांचे, की आमचं हे बघा ना खाऊन, आमचं ते बघा ना खाऊन, आमचं हे ऐका ते ऐका. तर ते प्रेम फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतंय की क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा कुठला बाहेरून आलेला सिनेमा नाही आहे. हा जळगावचाच, हा जितका आम्ही मुंबईत राहतो, हा जितका मुंबईचा सिनेमा आहे, हा तेवढाच जळगावचा सुद्धा सिनेमा आहे. हा असं समजा की ही जळगावमधलीच एक शाळा आहे, असं समजा जळगावमधलीच काही पोरं एकत्र येऊन ती शाळा वाचवण्यासाठी धडपड करतायत. तर मला वाटतंय जेवढी ऐरणी भाषा तुम्ही डोक्यावर धरता, जेवढं भरीत तुम्ही डोक्यावर धरता, तेवढंच तुमच्याच मातीतला क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम सुद्धा डोक्यावर धरा. नक्कीच. जळगाव म्हणजे पुरणपोळी. प्रचंड गरम, प्रचंड गरम. ऐका माझं, बघा फक्त ही पुरणपोळीचे डोळे. प्रचंड गरम पण आतून गोड. क्या बात आहे. म्हणजे बाहेरून क्रिस्पी हा, पण आतून एकदम नरम, मऊ 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 आणि गोड. सो थँक्यू सो मच जळगाव. मी नक्कीच सांगतो तुमची फिल्म खूप जोराने पाहणार, ब्लॉकबस्टर इथून पण होणार आणि हम बिल्कुल भूलेंगे नहीं. आप यहाँ आए हो, आपने प्रथा शुरू की है, दिल से थैंक यू वेरी मच. थैंक वी लुक फॉरवर्ड टू फीडिंग यू मोर फूड. हर रोज आपका पेट भर के जाएगा, आप 2 किलो बढ़ा के जाओगे, ऐसी मेरी कामना है. ऑलरेडी बढ़ गए, so you don't worry. तो थैंक यू सो मच अगेन फॉर कमिंग हियर एंड वी होप आपका ये जबरदस्त जाए एक्सपीरियंस. थैंक यू, थैंक्स अ लॉट. एंड प्लीज वॉच फिल्म्स. इनकी फिल्म देखो प्लीज. ये थँक्यू. गैरीच मजा उनी तुमना संग जळगावकर. देखायला विसरू नका आमना नवीन पिक्चर क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. जळगावकर, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करत राहा. तिकीट काढा आणि लगेच बघा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. 1 2 3 4 क्रांतीज्योतीची पोरं हुशार.